कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली। कोल्हापुरात महाविकास आघाडीतून शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडते। आज सायंकाळी राष्ट्रवादी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। समाधानकारक जागा न मिळाल्याने पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे। पवारांची राष्ट्रवादी, आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि जनसुराज्य शक्ती तिसरी आघाडी करण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर दुसरीकडे कोल्हापूर महापालिकेसाठी काँग्रेसची यादी जाहीर झाली आहे। काँग्रेसकडून 48 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। तर मनसे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले काँग्रेस पुरस्कृत उमेदवार असतील। काँग्रेसच्या 48 जणांच्या यादीमध्ये दिंडोरलेंचं नाव आहे। शेखर पाटील आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देणार आहेत। शेखर, कोल्हापुरात आता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। कस्तुरी बरोबर आहे। काँग्रेसची पहिली यादी 48 उमेदवारांसाठीची जाहीर झालेली आहे। यामध्ये अनेक महत्त्वाची नावं त्याची पुढे येताना पाहायला मिळतात। अनेक माजी नगरसेवक जवळपास 7 होते, त्यांच्या मुलांची या ठिकाणी नावं जाहीर झालेली। त्यांची मुलं आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतात। तर 2 माजी महापौरांचा देखील या उमेदवारींच्या यादीमध्ये समावेश आहे। आणि विशेष म्हणजे जसं तू म्हणालीस, मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले हे या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी त्यांची नाव जाहीर झालेलं आहे। त्यामुळे निश्चितच काँग्रेसची ही पहिली यादी आहे। एकूण 81 पैकी 48 जणांची ही नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला जवळपास 12 जागा दिल्याचं सतेज पाटील यांनी परवाच पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे ही 12 ठिकाणची नावं वगळून त्या ठिकाणी ही 48 जागा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत। महाविकास आघाडीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका राष्ट्रवादीची होती आणि त्या राष्ट्रवादीला त्या ठिकाणी समाधानकारक जागा मिळाल्या नसल्यामुळे ती आता बाहेर पडताना त्या ठिकाणी दिसते। त्यांनी आज सायंकाळी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। मात्र आज 48 जणांची यादी जी आहे ती काँग्रेसने जाहीर केलेली आहे। राष्ट्रवादीच्या भूमिकेनंतर उरलेली नावं जी आहेत ती काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी जाहीर करणार आहे। त्यामुळे निश्चितच आज राष्ट्रवादी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं गरजेचं आहे। त्यानंतर नवीन कोणकोणती नावं काँग्रेसच्या यादीमध्ये जाहीर होतात हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। त्यामुळे कोल्हापुरात काय घडामोडी घडतात हे आपल्याला पाहावं लागेल। 2 मोठ्या घडामोडी, 48 जणांची पहिली यादी काँग्रेसची आलेली आहे, पण दुसरीकडे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी बाहेर पडण्याची शक्यता आहे।